नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती विषयी महत्त्वपूर्ण प्रश्नसंच घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय स्वातंत्र्याच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे स्वातंत्र्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कलम 19(1) या कलमानुसार भारतीय संविधानाच्या कलमानुसार राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचे स्वातंत्र्य आहे। प्रश्न क्रमांक 2, सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेशातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2 तासांचा सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत फरक आहे। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर बिहार या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही। प्रश्न क्रमांक 4, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कावेरी या नदीवर भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्र आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद या राष्ट्रपतीने आतापर्यंत 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये स्थापन करण्यात आले। प्रश्न क्रमांक 7, ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 2011 या वर्षापासून ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण महाराष्ट्रामध्ये देण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 8, पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद केव्हा स्वीडन येथे आयोजित करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 5 जून 1973 या दिवशी पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद स्वीडन येथे आयोजित करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर स्थित आहे। प्रश्न क्रमांक 11, संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रसंत ही पदवी कोणी बहाल केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकाराम महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली। प्रश्न क्रमांक 11, 1975 मध्ये भारत रशियामध्ये झालेले करार कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मैत्री करार या नावाने 1975 मध्ये भारत रशियामध्ये झालेला करार या नावाने ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 12, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य बाबी विषयक नियंत्रण जिल्हा स्तरावरील कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर जिल्हा आरोग्य अधिकारी हे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील सर्व आरोग्य बाबी विषयक नियंत्रण जिल्हावर करतात।
प्रश्न क्रमांक 13 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरावर प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पांडुरंग महादेव बापट यांना 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरावर प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान देण्यात आला. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्र शासनाची जल व भूमी व्यवस्थापन ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जल व भूमी व्यवस्थापन ही संस्था स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 15 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या काठावरील वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर मोरणा नदी या नदीच्या काठावर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण असलेले अकोला शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 वनस्पतींना ही भावना संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्ध झालेले भारतातील शास्त्रज्ञ कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जगदीश चंद्र बोस हे वनस्पतींना ही भावना संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्ध झालेले भारतातील शास्त्रज्ञ होते. प्रश्न क्रमांक 17 बॉम्बे रेडिओ क्लब द्वारे खालीलपैकी कोणत्या वर्षी पहिली रेडिओ कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 1923 या वर्षी बॉम्बे रेडिओ क्लब द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणता जिल्हा तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नांदेड हा जिल्हा महाराष्ट्राचा तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतो. प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षापासून करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2005 या वर्षापासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्रश्न क्रमांक 20 भारतातील पहिले उच्च न्यायालय 1862 मध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कोलकाता या ठिकाणी भारतातील पहिले उच्च न्यायालय 1862 मध्ये स्थापन करण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 21 भारतातील पहिली महिला राज्यपाल म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सरोजिनी नायडू यांना भारताची पहिली महिला राज्यपाल म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22 पंचायत राज व्यवस्थेला पहिल्यांदा घटनात्मक दर्जा मिळवून देणारी घटना दुरुस्ती कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 73वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 23 केंद्र सरकार व घटक राज्य सरकारच्या व्यवहाराचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या व्यवहारामार्फत केंद्र सरकार व घटक राज्य सरकारच्या व्यवहाराचे व्यवस्थापन केले जाते. प्रश्न क्रमांक 24 मरु महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजस्थान या राज्यामध्ये मरु महोत्सव साजरा केला जातो.
प्रश्न क्रमांक 25 7व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह शिखर परिषदेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे या ठिकाणी 7व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह शिखर परिषदेचे उद्घाटन झाले. प्रश्न क्रमांक 26 IPS अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल अकॅडमीची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 15 सप्टेंबर 1948 या दिवशी IPS अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल अकॅडमीची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 27 स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राष्ट्रीय युवक दिन म्हणून स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28 सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना सामाजिक व धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी केली. प्रश्न क्रमांक 29 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर कुसुमावती देशपांडे हे अखिल भारतीय महिला साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. प्रश्न क्रमांक 30 देशातील कोणत्या राज्यात 100% स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हिमाचल प्रदेश या राज्यात 100% स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.